नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज सकाळच्या नाश्त्यासाठी मी मुगाचं सलाड बनवलं आहे आणि दुपारच्या टिफिनसाठी अशी मस्त भेंडीची भाजी केली. आता ही जी भेंडीची भाजी आहे की नाही, अगदी 2 दिवस प्रवासात छान राहते. अशा पद्धतीने हे केलेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त अशी होते. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त काय करायचं, रात्री जर सकाळी तुम्हाला ही भेंडी करायची असेल तर रात्री छान धुवून पंख्याच्या खाली सुकत घालायची, म्हणजे पाण्याचा एक थेंबही आपण वापरायचा नाही किंवा पाण्याचा हातही वापरायचा नाही. जसं की नाही का, फ्रीजमधून काढल्यानंतर त्याला पाणी येतं, तर असं काय करायचं नाही जर तुम्हाला जास्त वेळ टिकवायची असेल तर. तर इथे अर्धा किलो भेंडी मी अशा प्रकारे चिरून घेतली. अगदी स्वच्छ, ओलसर थोडीशी असेल तर स्वच्छ पुसून घ्या, म्हणजे एकतर तुमची भेंडी चिकट होणार नाही आणि नाही का, आपण तेलात घातल्यानंतर कसं उलथन वगैरे असं चिकट होतं की नाही, तशी होणार नाही. तर सगळ्यात आधी काय करायचं, ही भेंडी आहे थोडंसं जास्तीचं तेल घालून छान तळून घ्यायचे. आपल्याला शालो फ्राय वगैरे करायची नाही, तर तळून घ्यायची. आपण भजी कसे तळतो की नाही, अशा पद्धतीने हे तळून घ्यायची. जर जास्त वेळ तुम्हाला टिकवायची असेल तर, नाहीतर थोडंसं तेल घालून परतून घेतली तरीही चालेल. तर मी इथे तळूनच घेणार आहे. तर एक 2-3 मिनटं झाली की छान कुरकुरीत झाल्यासारखी वाटते आपल्याला, की मग काढायची. हे बघा, बघू शकता अर्धा किलो भेंडी मी तळायला टाकली होती. हे बघा केवढीशी झाली. तर ही छान तळून झाली. तर आता जास्तीचं तेल काढलं, कढईमध्ये मोहरी जिरं घातलं, कढीपत्त्याची अर्धा पानं घालायची आणि याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा थोडासा जास्त घाला, म्हणजे एकतर भाजी जास्त होते आणि चवही छान लागते. तर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो छान आता परतून घ्यायचा याच्यामध्ये. कांदाही छान परतून घ्यायचा. कांदाही आपल्याला याच्यामध्ये कच्चा ठेवायचा नाही. कांदा जे जिन्नस घाला ते छान असे परतून घ्यायचेत, त्यामुळे तुमची भाजी टिकायला मदत होते. शिवाय भाजी अगदी छान खमंग अशी लागते भाजी. अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की करून बघा. तुम्हाला जरी प्रवासात न्यायची नसेल तरीसुद्धा ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, खूप वरण भाताबरोबर तोंडी लावायला अगदी मस्त लागते. तर कांदा परतून घेतला. आता कोथिंबीर परतून घ्यायची. कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची. आता यामध्ये पावडर मसाले थोडेसे घालून घ्यायचे. तर थोडीशी धने जिरे पूड, थोडीशी अगदी किंचितसे गरम मसाला वापरू शकता तुम्ही. तुम्हाला आवडत असेल तर थोडासा चाट मसाला वापरू शकता. थोडीशी हळद वापरायची. अगदी थोडे थोडे मी हे मसाले वापरलेत. धने जिरे पूड, गरम मसाला आहे, थोडासा चाट मसाला आहे आणि अगदी पाव चमचा हळद घालायची. आता हे सगळे मसाले आहेत तेही छान परतून घ्यायचे आणि मग वरून छान असं आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. हे माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट तयार आहे, ते मी वापरते. तुमच्याकडे नसेल तर मुठभर शेंगदाणे आधी भाजून घ्या आणि मग मिक्सरला बारीक करून घ्या. आता कांदा लसूण मसाला घातला आहे. जो तुमच्याकडे तुम्ही वापरत असाल तो घरगुती मसाला वापरला तरी पण चालेल. आता हे सगळं आधी परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये जी आपण तळून घेतलेली भेंडी आहे की नाही, ती घालायची. चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान अशी भेंडी तयार. सगळे मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि ही बघा छान अशी भेंडीची भाजी तयार झाली. इतकी चवीला छान लागते ना, की एकदा नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. मी 1-2 वेळेला अशी केली, तर आत्ता माझ्याकडे घरी मी अशाच प्रकारे भेंडी करते. एकतर दिवसभर ती नरम पडत नाही, छान कुरकुरीत राहते. अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा छान कुरकुरीत राहते, चवीला अप्रतिम लागते. एकदा नक्की करून बघा. खूप आणि पटकन होणारी आहे. अगदी जास्त वेळ लागत नाही किंवा मसालेही जास्त वापरायचे नाही. आपल्या घरातलेच मसाले असतात ते वापरले तरी चालते. छान मिक्स करून घ्यायची. अगदी 2-3 मिनटं छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे जी भेंडी आहे आपण तळून घातली त्यामध्ये बाकीचा मसाला लागतो. अशा प्रकारे हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त अशी भेंडी तयार झाली. भेंडीचा कलरही बदललेला नाही आहे. अशा पद्धतीने भेंडी मस्त अशी तयार झाली. आता नाश्त्यासाठी सकाळी दुपारच्या डब्याला मी केली भेंडी आणि नाश्त्याला सकाळी, म्हणजे कसं रविवारी जडजड जेवण झालेलं असतं की नाही, मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय करायचा हा मोठा प्रश्न असतो तुमच्याकडे. तर त्यासाठी सालाड, म्हणजे साधंसं मुगाचं, मी रात्री मूग भिजत घातले होते. मूग अगदी पचायला हलके असतात, तर मूग भिजत घातले होते
हे बघा बघू शकता. आणि काकडी, गाजर, टमॅटो, कांदा आवडत असेल तर घाला, किंवा कोथिंबीर, मिरची थोडीशी एखादी, दही घालू शकता, किंवा तुमच्याकडे मेयोनेज वगैरे खात असतील तर ते वापरलं तरीही चालेल. बीट आहे, काकडी आहे. भाज्या ज्या वापरत, कच्च्या भाज्या ज्या तुम्ही खात असाल की नाही त्या वापरल्या तरी चालतं. पेरू, फळभाज्या असतील त्या वापरल्या तरी चालते. आता सगळ्यात एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये चिरलेली काकडी, किसलेलं गाजर आहे. इथं जे केशरी कलरचं गाजर असतं की नाही ते वापरले मी सलाडमध्ये, किंवा रोजच्या खायलासुद्धा केशरी गाजर हे अगदी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. एक टॅमॅटो घेतला आणि थोडीशी कैरी, आता कैरीचा सीझन आहे तेव्हा कैरी थोडीशी किसून घातले. बीट घातलं, एक अख्खं बीट आहे ते बारीक काप करून घातलं. आता हे बाजूला ठेवायचं. एका कढईमध्ये मूग परतून घ्यायचे आहेत. तुम्ही उकडूनही घेऊ शकता. हे बघा बघू शकता, रात्री मी भिजत घातले होते हे मूग. तुम्हाला हवं असेल तर मोडही काढू शकता. मी रात्री भिजत घातलं आणि लगेच आता करायला घेतलं आहे. तर ही मूग थोडंसं अगदी किंचितसं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त काही जर तुम्हाला असं परतून घ्यायचं नसेल तर मात्र मग थोडंसं पाणी ठेवा गरम व्हायला, उकळू द्या, त्यामध्ये मूग घाला आणि 2-3 मिनटं मीठ घालून उकळलं तरीही चालेल. मी थोडंसं परतून घेते. आता यात परतत असताना थोडंसं बटर किंवा तूप, तेल तुम्ही काही घालू शकता. मी बटर वापरते. बटरमुळे अगदी छान वेगळी चव लागते तुमच्या सॅलडला. आता हे छान परतून घ्यायचं. जास्त काय परतायची गरज नाही आपल्याला. अगदी थोडंसं कलर बदलला की मूग परतून झाले. मूग मात्र थंड झाले की मग आपण सॅलडमध्ये घालायचे. थोडंसं अगदी किंचितचं मीठ घालायचं. तुम्हाला जर भाज्या घालायच्या नसतील की नाही तर सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणून असं अगदी नुसते मूगही तुम्ही छान खाऊ शकता. पोटभरीचं आहे. आता हे ज्या भाज्या चिरून घेतल्यात सगळ्या त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. कोथिंबीर भरपूर घालायची. आवडत असेल तर भरपूर कोथिंबीर घाला. यामध्ये तुम्ही मेथीची भाजी घालू शकता अगदी. इथे मी बारीक चिरलेली मिरची एक चिरली होती बारीक, ती घातली आहे. थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. मूग जे आहे ते मुळात थोडंसं मीठ जास्त असतं, त्यामुळे मीठ अगदी बघून घ्या. 1 चमचाभर दही घातलं आहे मी. दहीच्या ऐवजी तुम्ही मेयोनेज असेल ते वापरलं तरी चालेल. मिक्स करून घेतलं आणि असं छान सकाळच्या नाश्त्यासाठी सॅलड तयार झालं. याच्याबरोबर 1 कपभर चहा घेतलात, किंवा मुलांना देणार असेल, मुलं खात असतील तर याच्याबरोबर 1-2 अंडी शिजवलेली द्या, वाटीभर सलाड द्या आणि चहा किंवा ज्यूस काही तुम्ही जे खात असतील ते वापरलं तरी चालेल. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये